हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवूयात मार्केट स्टाईल पिझ्झा. तर सगळ्यात पहिला आपल्याला एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साखर आणि ईस्ट दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला 10 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर मी इथे एका बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे. खाली मी मेजरमेंट दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे मिक्सचर आपण मगाशी बनवलं होतं ते आपल्याला यामध्ये मिक्स करून छान असा याचा आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला लागेल असं तुम्ही पाणी ॲड करू शकता. इथे आपला डो रेडी आहे. याला छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि बटर लावून याला आपल्याला 2 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 तासानंतर हे त्याच्या ओरिजिनल साईजपेक्षा डबल झालेलं आहे. तर आता आपण पिझ्झा बेस तयार करायला घेऊयात. थोडासा मैदा टाकून आपल्याला एक त्याच्यामधला थोडासा भाग घ्यायचा आहे आणि याला छान गोल आकारात आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि मी एक अशी प्लेट घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही प्लेट घेऊ शकता. याला आपल्याला थोडंसं ऑइल किंवा बटर दोन्हीपैकी तुम्ही काहीही लावून त्याला ग्रीस करायचं आहे आणि ही कढई 10 मिनिट प्रीहीट केलेली आहे. या पिझ्झा बेसला आपल्याला 5 मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आपण ह्याच्यावर आता पिझ्झा सॉस लावून घेऊयात. हा पिझ्झा सॉस होममेड आहे. याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही तिथे बघू शकता. आणि आता आपण ह्याच्यावर व्हेजिटेबल्स लावून घेऊयात. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात तुम्ही ते लावू शकता. आणि मस्त असा यावर आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. आणि आपल्याला याला आता 10 मिनिटसाठी बेक करायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर हा पिझ्झा झालेला आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.